आपल्याला वाटतंय विम्याची भरपाई मिळेल, पण शेतकऱ्याचं नशीब फुटलेलं. कधी तांत्रिक कारण दाखवून विमा नाकारला जातोय, तर कधी हवामानाचा आधार घेऊन शेतकऱ्याला लुबाडलं जातंय. माझा शेतकरी जे पीक पिकवतो आणि बाजारात आणतो त्याला साधा हमी भाव मिळत नाही, अशी बेकार हालत करून टाकली आहे माझ्या शेतकऱ्यांची. अहो कापसाला भाव नाहीये की सोयाबीनला भाव नाहीये? खरं तर 18% GST लावून सामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा कंबर मोडला या सरकारने. अहो भाव नाही मालाला म्हणून शेतकरी लटकतोय झाडाला. भाव नाही मालाला म्हणून शेतकरी लटकतोय झाडाला. शेतकऱ्याला वीज माफी नाहीच नाही, पण या मुंबईच्या रस्त्यांवर बाळसारखी लाइटिंग करून विजेची बर्बादी केली जाते. अहो माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी दिली. एवढंच नव्हे तर कोरोनाच्या काळात महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून जनतेची सेवा केली. तसेच आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री मनोजदादा जामसुदकर यांनी देखील कोरोनाच्या काळात भायखळा परिसरात वेळोवेळी सॅनिटायझेशन केलं, नागरिकांच्या 2 वेळेची जेवणाची व्यवस्था केली, जनतेची सेवा करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. अहो एवढंच नाही, कोरोना काळात माननीय श्री मनोजदादा जामसुदकरांनी सर्वसामान्याला मदत केली आहे. त्यांनी कोणताही